नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत 1.4 जर्नी टू द वेस्ट ह्या लेसन्सचे वर्ड मिनिंग्स म्हणजेच शब्दार्थ। प्रत्येक वर्डचा म्हणजे प्रत्येक शब्दाचा मी मराठीतून अर्थ तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे। ओके, जर तुम्ही माझ्या या आधीच्या व्हिडिओ या लेसनवर पाहिल्या नसतील, ह्या लेसनचं एक्सप्लेनेशन म्हणजे पूर्ण मराठीत स्पष्टीकरण मी दिलेलं आहे। त्याचबरोबर ह्या लेसनवर जे वॉर्मिंग अप होतं या लेसनचं ते सुद्धा मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते व्यवस्थितपणे समजावून दिले। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत वर्ड मिनिंग म्हणजेच शब्दार्थ। जर्नी म्हणजे प्रवास। तर विद्यार्थ्यांना मी हे एक एक वर्ड का वाचून दाखवले जेणेकरून तुम्हाला त्या वर्डचं प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार कसा करायचा आहे हे सुद्धा कळेल, यासाठीच मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक स्पेलिंग वाचून दाखवले बाळांनो। तर फर्स्ट वर्ड आहे आपला जर्नी म्हणजे प्रवास। नॅचरली नैसर्गिकरित्या। रिलेटिव्ह म्हणजे सापेक्ष। आता रिलेटिव्हचा अर्थ नातेसंबंध नातेवाईक असा सुद्धा होतो। पर्टिक्युलर म्हणजे विशिष्ट। ॲक्च्युअली प्रत्यक्षात। फेमस म्हणजे प्रसिद्ध। ट्रॅव्हलर प्रवासी। टास्क काम। हॉर्सबॅक घोड्यावर बसून। बॅक म्हणजे पाठ आणि हॉर्स म्हणजे काय तर घोडा, आपल्याला माहितीच आहे म्हणून हॉर्सबॅक म्हणजेच घोड्यावर बसून। क्रॉसिंग ओलांडत। स्नो क्लॅड बर्फाच्छादित म्हणजे बर्फाने आच्छादलेलं। अनफॅमिलियर म्हणजेच अपरिचित, ज्याच्याशी आपला कोणताही परिचय नाही, कोणतीही ओळख नाही असा। रिजन्स प्रदेश। बँडिट्स दरोडेखोर। रॉबर्स चोर लुटारू। आता प्रत्येक पेजवर भरपूर असे न्यू वर्ड्स तुम्हाला आलेले आहेत। तर प्रत्येक पेजवरचे वर्ड्स जे न्यू आहेत तुमच्यासाठी ते सगळं मी इथं घेतलेले आहेत। रोम म्हणजे भटकत होते। ड्रीम म्हणजे स्वप्न। बुद्धिस्ट बौद्ध। स्क्रिप्चर्स म्हणजेच धर्मग्रंथ किंवा पवित्र ग्रंथ, होली बुक ज्याला आपण म्हणतो। होमलँड मातृभूमी। स्वदेश। पिलग्रिमेज म्हणजे तीर्थयात्रा। अंडरटूक हाती घेतला। डिफिकल्ट कठीण। फॉलो अनुसरण करणे। सफरिंग सहन करणे। हार्डशिप्स हाल अपेष्टा कष्ट। अचिव्हमेंट कर्तृत्व यश। अनबिलिव्हेबल ज्यावर विश्वास ठेवता येणार नाही असं म्हणजे अविश्वसनीय। मॅनेज्ड यशस्वीपणे पूर्ण केले किंवा साध्य केले। त्यानंतर नेक्स्ट पेजवरचे जर आपण वर्ड्स घेतले तर काही वर्ड्स डबल पण इथं रिपीट झालेले असतील, तर तुम्ही ते सुद्धा परत रीड केले लिहिले काही प्रॉब्लेम नाही, तुमचे स्पेलिंग त्यातून लर्न होऊन जातील। पिलग्रिमेज म्हणजे तीर्थयात्रा। होली म्हणजेच पवित्र। मॉन्क म्हणजे भिक्षू। आपण जनरली जे बौद्ध धर्म ज्यांनी स्वीकारलेला आहे त्यांचे जे काही साधू लोक असतात त्यांनाच भिक्षू म्हटलं जातं, मॉन्क म्हटलं जातं। हेवन म्हणजे स्वर्ग। डिसायपल्स शिष्य। गुरु शिष्य असं म्हणतो आपण, त्यातलाच डिसायपल म्हणजे शिष्य। ॲग्रीड सहमत असणे, सहमत झाले। थ्रिलिंग म्हणजे थरारक म्हणजे घाबरवणारा थरकाप उडवणारा असं। एक्साइटिंग रोमांचक। ह्युमरस विनोदी। ॲडव्हेंचर्स साहसे। पॉवरफुल म्हणजेच शक्तिशाली। त्यानंतर नेक्स्ट ऑर्डिनरी म्हणजे सामान्य। ट्रान्सफॉर्म रूपांतर करणे। लिव्हिंग सजीव। नॉन लिव्हिंग निर्जीव। मॅजिकल जादुई। कडगल म्हणजे गदा जड काठी। पिलर खांब सपोर्टिंग आधार देणारा। टायनी म्हणजे अतिशय लहान खूप लहान। निडल सुई। ट्रिक्स म्हणजे युक्त्या करामती। किलोमीटर्स म्हणजेच किलोमीटर। समरसॉल्ट म्हणजे कोलांटी उडी। फ्लाय म्हणजे उडणे आणि डायमंड म्हणजे काय तर हिरा। नेक्स्ट आहे गोल्डन गेज सोनेरी नजर। फायरी अग्नीसारखा ज्वालामय। एक्सरे म्हणजे एक्सरे विजन म्हणजेच काय आरपार पाहण्याची क्षमता। डिसीव म्हणजे फसवणे, कोणाला तरी फसवणे। ब्रेव शूर। इंटेलिजंट म्हणजे बुद्धिमान। ट्रिकस्टर खोडकर युक्तिबाज ज्याला आपण नॉटी पण म्हणतो। सुपर पॉवर्स अलौकिक शक्ती। व्हॅस फुलदाणी। स्टक अडकलेला। पॉइंट निर्देश करणे म्हणजे आपण एखाद्या वेळेस फिंगरने आपण एखाद्या गोष्टीकडे बोट दाखवतो म्हणजे त्याकडे निर्देश करतो असा त्याचा अर्थ होतो। लॉक कुलूप। ब्लिंक म्हणजे डोळ्याची उघडझाप।
एनिमीज म्हणजे शत्रू, टीज म्हणजे छेडले, टीज म्हणजे चिडवणे पण त्याचा अर्थ होतोय. ओके. त्यानंतर सुपरनॅचरल म्हणजे अलौकिक, जी गोष्ट नॅचरल नाही आहे अशी. पॉवर्स शक्ती, क्वेस्ट म्हणजे शोध, ध्येयासाठीचा प्रयत्न. गेव राईज टू जन्म दिला, कारणीभूत ठरलं म्हणजे काहीतरी होण्यासाठी ह्या गोष्टीमुळे ती गोष्ट झाली आहे अशा पद्धतीने कारणीभूत ठरणे. फॉकटेल्स म्हणजे लोककथा. सेंचुरीज शतके. एपिक म्हणजे महाकाव्य, म्हणजे काव्य असतं ते खूप मोठं असतं, भरपूर अशा लाईन्सचं. काव्य म्हणजे कविता. ओके. तर एपिकला महाकाव्य म्हटलं जातं. पिलग्रिमेज तीर्थयात्रा हा वर्ड गेला आपल्याला अगोदर. पॉप्युलर लोकप्रिय. डेमॉन्स राक्षस, दुष्ट आत्मे. इविल म्हणजे सुद्धा वाईट किंवा दुष्ट. ईगर म्हणजे उत्सुक. गॉबल अप म्हणजे गट्टम करणे, म्हणजे गिळणे, एक प्रकारे गिळून टाकणे. होली पवित्र. ओके. मॉन्क भिक्षू, साधू. व्हँक्विश म्हणजे पराभूत करणे. डेटी म्हणजे देवता. गॉडेस म्हणजे देवी. मर्सी दया, करुणा. असाइन नेमले, सोपवले. असाइन म्हणजे सोपवलं किंवा नेमलं. कॅरेक्टर्स म्हणजे पात्रे. सेंट्स म्हणजे संत. ट्रबल मेकर्स जे त्रास देणारे असतात ते, उपद्रवी, त्रास देणारे. हेवन स्वर्ग. हाऊ एव्हर तथापि. ऑफर्ड म्हणजे दिले, प्रदान केले. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या लेसनचं जे वॉर्मिंग अप ते पण मी अपलोड केलं आहे. त्याचबरोबर जे क्वेश्चन्स आणि आन्सर्स दिलेले आहेत तुम्हाला, इंग्लिश वर्कशॉप जे असतं ते सुद्धा पूर्णपणे मी तुम्हाला त्या क्वेश्चन्सचे मिनिंग सांगून त्याचबरोबर आन्सरसुद्धा व्यवस्थितपणे दिलेले आहेत. म्हणून यावर आधारित जी व्हिडिओ मी अगोदरच केलेली तीसुद्धा तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर जाऊन पाहायची आहे. फक्त त्या लेसनचं नाव टाका आणि सोबत सुनीता पाटील हे नाव टाका, तरी तुम्हाला ती व्हिडिओ उपलब्ध होऊन जाईल. तर अशा पद्धतीने भरपूर अशा व्ह्यूज माझ्या व्हिडिओला येत आहेत. त्याचबरोबर तुम्ही चॅनललाही सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी अशा छान छान व्हिडिओ बनवत राहील. ओके, थँक्यू.